राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकीय पेच भाजपकडून अक्षय कर्डिले रिंगणात। मुख्यमंत्र्यांची आज सभा, दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरेंचा कार्यकर्त्यांसोबत संवाद। भाजपला पाठिंबा देण्याची ही शक्यता। राळेगावमधील मुली तस्करी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय। संबंधित प्रकरणाची सरकार पूर्ण चौकशी करेल, चंद्रशेखर बावनकुळे यांची ही माहिती। नागपुरात तरुणींवर धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओ चालकाला अटक। धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच दिली धमकी। रियाज काझीवर विनयभंगाचाही गंभीर आरोप। टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडून झाडाझडती। 2 दिवसांपासून 4 सदस्यीय पथकाकडून तपास। चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे होणार सादर। नाशिक टीसीएसमध्ये धर्मांतरण प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर। वडिलांच्या कॅन्सरसाठी पीडितेने लैंगिक छळ सोसला अशी माहिती। राष्ट्रीय महिला आयोगाने पीडितेची परिस्थिती घेतली जाणून। काल 1.5 तास चौकशी। टीसीएस कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज फैसला। गरोदर असल्याचं कारण देत निदाचा जामिनासाठी अर्ज।